नमस्कार, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज संडे स्पेशल बनवत आहे मी चिकन. तर मला चिकन थाळीची ऑर्डर होती, तर त्यासाठी इथे चिकन बनवणार आहे. तर सर्वात प्रथम चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यानंतर इथे बघू शकता इंडक्शनवर मी पॅन ठेवलेला आहे. ॲक्च्युली तो कुकरच आहे, तर तो ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. त्यानंतर मी कांदा घालून घेतलेला आहे. ॲक्च्युली गॅसचे प्रॉब्लेम सुरू आहेत, त्यामुळं जे काही मला इंडक्शनवर करता येईल ते मी इंडक्शनवर करत असते आणि बाकीचं मी गॅसवर करत असते. तर हा इंडक्शनवरचाच कुकर आहे, म्हणजे ॲक्च्युली त्याची लीड पण आहे आणि म्हणजे कुकरचं जे झाकण पण आहे आणि त्याच्यावर आपण लीड ठेवतो, असंही दोन्ही प्रकारे ते यूज करता येतं. तर आता कांदा छान परतून घेतला आहे आणि त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आहे. तीही घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. ॲक्च्युली मी चिकन हे कुकरला शिट्ट्या न करता शिजवते. तर हा जरी कुकर असला तरी मी त्याला लीड लावणार नाही. वर त्याला झाकण ठेवून वर पाणी ठेवणार आहे आणि त्याप्रकारे शिजवणार आहे. तसं जर चिकन शिजवलं ना तर ते म्हणजे रबरागत होत नाही, छान शिजलं जातं, छान टेस्ट येते. त्यामुळे नेहमी अशा प्रकारे चिकन शिजवायचं. तर आता सगळं चिकन मी घालून घेतलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेते आणि वर झाकण ठेवून झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत. तर अशा प्रकारेच हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही वाटण आहे ते मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, परतून ठेवलेलं आहे. तर ते थोडा वेळ आणि एकदा मी परतून घेणार आहे आणि मग पुढची प्रोसेस करणार आहोत. आणि याची ऑलरेडी रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, परंतु ऑर्डर होती तर म्हटलं चला तुमच्याशी हे मी शेअर करून घ्यावी. वाटणामध्ये तर मी कांदा, टोमॅटो, खोबरं, सुकं खोबरं, आलं लसूण वगैरे वापरते, तीळ वापरते. तर त्याची रेसिपी इथे तुम्हाला दिसेलच, मी आय बटनमध्ये वर देईन किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला देईन, ते तुम्ही पाहू शकता जर हवी असेल तर. तर आता छान मिक्स करून घेते आणि अजिबात आत्ता पाणी घालायचं नाही, वरच पाणी ठेवायचं. त्याचा अंगचं पाणी सुटतं चिकनचं आणि त्यामध्ये ते पहिला चिकन छान थोडा वेळ शिजू द्यायचं आणि मगच लागेल तसं आपण पाणी त्यामध्ये ॲड करत जाणार आहोत. तर आता मीठ घालायचं राहिलं होतं, मीठ घालून घेते आणि परत एकदा मिक्स करते आणि मग झाकण ठेवून आपल्याला ते छान शिजवून घ्यायचं आहे. तर आता चिकन परतून झालेलं आहे. वर अशा प्रकारे मी ताट ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता मी पाणी घालून ठेवणार आहे आणि थोड्या वेळानंतर आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. एक साईडला मी कणिक मळून ठेवलेली होती, तरी मला चपातीही घरच्यांसाठी करायच्या होत्या आणि ऑर्डरसाठी मला भाकरी करायच्या होत्या. तर आता बघू शकताय की आपण चिकनमध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही, त्याचं अंगचं पाणी सुटलेलं आहे, भरपूरसं पाणी सुटलेलं आहे. यामध्ये चिकन ऑलमोस्ट आता बऱ्यापैकी कुक झालेलं आहे. आता मी वरचं जे काही पाणी आहे ते ॲड करणार आहे. मी चेक करून बघितलं होतं आणि त्यानंतर आता पाणी ॲड करते. परत पाणी थोडंसं ठेवणार आहे, जेवढं लागेल तसं आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि आता हे छानपैकी थोडं जे काही राहिलं आहे मी ते शिजवून घेणार. आणि इकडे एक साईडला मी आता कुकर लावलेला आहे. मी भात तयार करून घेते आणि नंतर मग मी त्याला फोडणी टाकणार आहे, जिरा राईस करणार आहे. आणि जे काही मी म्हटलं वाटण मी तयार करून ठेवलं होतं, तर ते आता मी छानसं मिक्स करून घेते आहे. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटण आणि त्यानंतर मग मी जे काही सूप तयार होणार आहे आपल्या चिकनचं ते ॲड करणार आहे. त्यानं छान त्या सुक्याला पण टेस्ट येते आणि रश्श्याला पण टेस्ट येतेच, कारण की आपण त्यामध्ये तर आपण सूप घालतोच, परंतु सुक्यामध्ये टेस्ट येण्यासाठी जे काही सूप आहे ते घालायचं, म्हणजे त्याला छान टेस्ट येते. तर आता मी सूप घालून घेते त्यामध्ये. छान वाटण परतून घेतलेलं आहे मी. तर अशा प्रकारे मी सूप घालून घेतलं आहे. छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि झाकण लावून ठेवायचं. छान त्याला तरी सुटायला लागते, तेल सुटतं आणि मगच मग आपण जे काही चिकन आपल्याला सुकं बनवायचं आहे त्यातले पीसेस त्यामध्ये घालून मिक्स करणार आहोत. तर आता छान परतलं आहे, झाकून ठेवणार आणि थोड्या वेळात दाखवते तुम्हाला. तर बघू शकताय खूप छान तरी यायला सुरुवात झालेली आहे, छान मसाला फ्राय झालेला आहे. आणि आता या स्टेजला मी इथे तुम्हाला थोडंसं टॉर्च पण ऑन करून दाखवत आहे. तर छान त्याला तरी यायला सुरुवात झाली आहे. परत थोडा वेळ झाकून ठेवणार आहे आणि फायनल तुम्हाला दाखवते. बघू शकताय तयार झालं आहे आपलं ऑलरेडी ग्रेव्ही आहे. तर आता मी त्यातली जी काही ग्रेव्ही आहे रश्श्यासाठी ती बाजूला काढून घेत आहे आणि राहिलेल्यामध्ये मग मी चिकन ॲड करणार आहे, ज्याला आपण चिकनची ग्रेव्ही करणार आहोत. आणि एक साईडला रस्सा. चिकन सुक्का हवं असेल ना तर मसाला अगदीच कमी करायचा आपल्याला, फक्त त्याला कोट होण्यापुरतंच आपल्याला मसाला ठेवायचा आहे. तर मला चिकनची ग्रेव्ही द्यायची होती,
थाळीमध्ये, त्यामुळे मग इथे मी थोडंसं ग्रेव्ही ठेवलेली आहे. आणि चिकनचा रस्सा पातळच असतो आणि तो पातळच छान लागतो, तर मी त्याच्यासाठी जेवढं लागेल तेवढीच ग्रेव्ही बाजूला काढून घेतली. त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ॲड करणार आणि जे काही आपण सूप काढलं होतं ते ॲड करणार आहे. छान उकळी आलेली आहे, बघू शकताय. आता यामध्ये कोथिंबीर घालणार आणि मग त्याला स्मोकी देणार आहे. तर साईडला मी कोळसा पेटवत ठेवलेला आहे छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी, परंतु मी नंतर दिला, परंतु तो तेवढा त्याला लागला नाही. तर इथे बघू शकता मस्त असं चिकनला पण तर्री आलेली आहे. वरून आता कोथिंबीर घातली आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ना. मस्त चिकन हे तयार झालं आहे. इकडे रस्साही तयार झाला आहे. तर अशा प्रकारे आता मी स्मोक देणार आहे. तर कोळसा बाजूला मी ठेवला होता, छान त्याला फ्लेवर येतो. तर थोडंसं ह्याला मी ज्यावेळी टेस्ट केलं ना, मला जसं हवं तसं त्याला कोळशाचा फ्लेवर आला नव्हता. तो व्यवस्थित एखाद वेळेस तो झाकला गेला नाही, थोडंसं बाहेर वगैरे धूर गेला असेल मे बी काहीतरी. तर त्यानंतर इथे मी भाकरी करून घेतली ऑर्डरच्या. तर भाकऱ्या करून झाल्यानंतर मग मी आता जो काही राईस तयार झालेला आहे, तर जिरा राईस करणार होते. तर आता तुम्हाला मी दाखवते पुढे. भाकऱ्या ऑलमोस्ट माझ्या होत आलेल्या आहेत. आणि आता इथे मी राईस फोडणी टाकत आहे, जिरा राईस. तर मी तूप आणि तेल टाकून घेतलं होतं, जिरे टाकून घेतले होते, कारण फोन आल्यामुळं मला त्यावेळी ते शूट करता नाही आलं. कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता भात टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. ऑलरेडी मी भातामध्ये मीठ घातलं होतं, कारण की मग भातात मीठ कमी जास्त लागू शकतं. तर मी जास्त भात बनवून घेतला होता आणि त्यातला मी जेवढा लागणार आहे तेवढाच आता फोडणी टाकणार आहे. आणि नंतर मग संध्याकाळसाठी किंवा दुपारसाठी वगैरे मला लागेल तसा मग मी त्यामध्ये ॲड करणार आहे. तर बघू शकता खूप छान हा जिरा राईस पण ऑलमोस्ट तयार झालेला आहे. छान आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. वरून आता मी कोथिंबीर घालणार आणि फायनल टच आपण जिरा राईसला देणार आहोत. तर अशा प्रकारे माझी सगळी थाळीची पूर्ण तयारी झाली आणि त्यानंतर मग मी जे काही माझी ऑर्डर होती ती पॅक करून घेतली आणि त्याप्रमाणे दिली. तर पुढे तुम्हाला दाखवतेच. खूप मस्त असं हे सुकं चिकन झालं होतं. तर बघू शकता भाकरी केलेली आहेत आणि पॅकिंग हे झालेलं आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा.